जय महाराष्ट्र. मी आता सकाळी उठल्याच्या नंतर माननीय आमदार बागर साहेबांचा व्हिडिओ पाहिला आणि बराच वेळ विचार करत बसलो की पुष्कळ दिवस झालं म्हणजे ते मागे चर्चा होती 7-8 जण जाणार, असं होणार तसं होणार. त्याला आता थोडासा ब्रेक लागला. आता शिंदे साहेबांचं आणि फडणवीसांचं थोडंसं भानगडी चालल्या की लगेच आपल्या बांगर साहेबांना सुरू केलं. नागेश पाटील आमचेच, असंच आज नाही उद्या होणार, काय की गणित लागणार, काय की वजाबाकी गुन्हाकार ह्यो त्यो. ते बांगर साहेब काय कसं काय हिंगोली काय फिसकटला का काय, जरा वाळू घसरली वाटायला पायाखालची म्हणून हे चालू आहे का? असं केल्याच्या नंतर काही फरक पडत नसते. नागेश पाटील काय चीज आहे सगळ्या दुनियाला माहित आहे. तुम्ही काही बोललं तर काही फरक पडणार नाही. पण मला असं वाटायला लागलं की हिंगोलीमध्ये लय टर्या मारू लागले, काही जरासं कमी जास्त झालंय का म्हणून आमची काहीतरी असं काय अजून दुसरं काही पैंत्रे आजमावं लागायले काय तुम्हाला. असं काही वक्तव्य करून काही फरक पडणार नाही. काम करा, मेहनत करा, लोकांना खुशामती करा, लोकांना हात जोडा. असं काय दंडकत दाखवल्यानं होय ना, हात जोडा होईल काय ना काहीतरी. पण अशा अफवा केल्यानं काही फरक पडत नसतो आणि ते पण अशा टायमाला अफवा केल्यानं काही फरक पडत नसतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती करतो बांधवांनो, असे व्हिडिओ आता रोज काही ना काहीतरी बिनबुडाची गाडी आता काही चालू राहतील. त्यामुळं सावध राहा अशा गोष्टीपासून. नागेश पाटील काय चीज आपल्या सगळ्याला माहिती आहे. आणि आज हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 5 ते 6 जागी नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि नगरपालिका निवडून येण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि यांच्यातच पायपोष नाही, उगाच दुसऱ्याला बोलून काय फायदा आहे. आणि दुसऱ्यावर टीका टिप्पणी करून किंवा असं काही बोलून, ते एक हिंदीमध्ये शेर आहे, सबको मालूम है क्या है लेकिन साला कॉमेडी बडी अच्छी कर लेता है. हे असं भानगड आहे. तर त्यामुळं याच्यावर काही ध्यान देऊ नका. हे अशा गोष्टी चालत राहणार, आता काही पण लावत राहतील. पण तुम्हाला माहिती आहे की आज आपण कोण्या परिस्थितीतून चाललोय आणि किती जोरात आपण आपली उबाटा गटाचे आपण सर्व माणसं किती सक्षम पद्धतीने लढत आहोत. त्यामुळे अशा गोष्टीवर फालतूवर लक्ष देऊ नका. आता यांना असंच काही ना काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही आहे. आज जी काही परिस्थिती पहिली उद्भवली होती हिंगोली शहरामध्ये, आज त्याच्यातला पूर्णपणे पालट झालेला आहे. बाकी पूर्ण गाडी रिव्हर्स आलेली आहे. भिसेपाडीला जोरात उभा आहे, जोरात सुरू आहे. त्यामुळे आता काही ना काहीतरी असेच पैत्रे आजमावं लागतील. आज कळमनुरीमध्ये 1 नंबरची परिस्थिती आपलीच आहे. त्यामुळे हे असं गोष्टी होत राहणार आहेत. त्यामुळे आपण याच्याकडे काही लक्ष घालू नका. मित्रांनो, आपल्या जोरात काम करा. कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. आणि मी पण उभा आहे आणि काळजी करायची काही आवश्यकता नाही. आपण कोणत्याही परिस्थितीत नगरपालिका जिंकू म्हणजे जिंकू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.